मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे 9850015558। पुन्हा मोबाईल नंबर नोंदवून घ्यावा 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही, माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण मला प्रत्यक्ष भेटू शकतात, परंतु अगोदर दिवस आणि वेळ ठरवून घ्यावी, कारण माझे दौरे अधिकच असतात। आज 12 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार हा व्हिडिओ आपण जो सकाळी केला तो उज्जैन ते इंदोरच्या मार्गावर, त्यावेळेला मला झोप येत होती, तुम्ही बघितलं असेल। माझ्या म्हणजे आरोग्य तब्येत बरी नसल्या कारणाने तणाव निर्माण होता आणि कामाचा व्याप जास्त होता, म्हणून शेवटी व्हिडिओमध्ये मला झोप लागलेली तुम्ही बघितलीच असेल। आता हा व्हिडिओ आपण इंदोर सरवटे बस स्टँडपासून आपण निघालो आहोत तर उज्जैनकडे। पुष्कळशे लोक उज्जैनला जाताना विजयनगर मार्फत किंवा सरळ येऊन देवास मार्ग देतात, तो अत्यंत चुकीचा मार्ग आहे। कोणी तुम्हाला तिकडनं नेत असेल तर त्याला थांबवून न्या, कारण तो 35 किलोमीटर जवळजवळ दूर पडत असतो। हा जो आपण रावेरून आले, जळगाव भुसावरून आले तर खंडवा मार्गे बऱ्हाणपूर मार्गे जर आपण आले तर आपल्याला अग्रेसन भवन रोड, अग्रेसन भवन चौक, सरवटे बस स्टँड, तिथपासून आपल्याला उज्जैनचा सरळ मार्ग आहे। आपण खलघाटहून खरगोणच्या मार्गे आले तर आपण प्रीतमपूर मार्गे पण येऊ शकतात, ते एअरपोर्टच्या मार्गाने, म्हणजे बरंचसं अंतर वाचते आणि तुम्ही जे काही इंदोर ते उज्जैन मार्गाचं अंतर आहे त्याच्या मध्यांतरात तुम्ही येऊन पोचतात, हे पण लक्षात घ्यावं। आणि प्रीतमपूर मार्गे तुम्ही आले तर एअरपोर्ट मार्गे चांगला सुंदर रस्ता आहे, परंतु तो एकेरी आहे, खेड्यातला रस्ता आहे, पण रस्ता चांगला आहे, भीती काही नाही तर पुण्याचे आपण सरवटे बस स्टँड येऊ आपण उज्जैनला येऊ शकता। विजयनगरचा मार्ग हा लांबसर आहे आणि देवास मार्ग, तिथे काही पाश्चिमात्य जपानचे माल निघाले आहे, त्याच्या जवळून आणण्याचा प्रयत्न केला जातो, तर तो जवळजवळ 35 किलोमीटर दूर आहे, हे लक्षात घ्या। कारण हे अंतर मी एक जाणकार RTO ऑफिसच्या मार्फतच मला त्या साहेबांनी सांगितलेलं आहे आणि हा रस्ता अगदी जवळचा आहे आणि सुंदर आहे, कुठेही अडथळा नाही। तुम्हाला मध्ये पेट्रोल पंप भरपूर आहे, खानावळ जेवण पण भरपूर आहे, फ्रूटचे दुकाने पण भरपूर आहे, औषधाची दुकानं पण भरपूर आहे, काही आलं तरी याच त्याच्यावर आपण आजचा हा व्हिडिओ तयार करत आहोत। सकाळच्या व्हिडिओमध्ये समापनाच्या वेळेला मी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करणं विसरून गेलो होतो, कारण तो झोपेमध्ये शेवटी झाला। आता सुरुवातीलाच आपण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। मला इथे पुस्तकालय भरलं तर प्रदर्शन भरलेलं आहे इंदोरला, त्या प्रदर्शनात त्या लोकांनी मला ओळखलं आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, तर आम्हाला विवाहातील अडथळ्याविषयी मार्गदर्शन आता केलं तर बरं होईल, आम्ही आत्ताच बघूया। आता तोच विषय आपण घेणार आहोत। सकाळचा विषय हा विविध समस्यांचा होतो। विविध समस्यामध्ये अडथळे कसे येतात, काय येतात, उपचार उपासना काय असं थोडक्यात ती माहिती आणि मार्गदर्शन होतं। पण विवाह विषय हा फार महत्त्वाचा आहे, मनुष्य जीवनातील महत्त्वाचा विषय हा आहेच,
परंतु पूर्वीच्या काळी 10 वर्षापूर्वी हा विषय असा किचकट आणि जाचक, त्रासक आणि कष्टकारक नव्हता. वर्तमान स्थितीमध्ये विवाह हा विषय जाचक, कष्टकारक, अनेक वेळेला दुःखद आणि काही वेळेला कोर्ट कचेरी कारक हा विषय झालेला आहे. याला कारणीभूत शासनही आहे आणि विज्ञानही आहे. स्वार्थाच्या लोभाने समाजावर परिणाम काय विघातक होतो हे न बघता कार्य करणारे हे विज्ञान अशा वेळेला फार संताप होतो. संपूर्ण समाज, प्रत्येक जाती समूह, धर्मीय हे विवाहाच्या बाबतीत खूप चिंतातूर आहे, कष्टकारक आहे. काही मुलामुलींचे वय 40-45 पर्यंत गेलेले आहे. स्त्रियांचं स्त्रीपण संपलं आहे तरी विवाह होत नाही. याला कारण काय आहे? म्हणजे वारेमाप झालेले गर्भपात आणि विज्ञानाने केलेले गर्भपात केवळ स्वार्थबुद्धीने. हे बुद्धिवादी लोक स्वार्थी असतात. त्यांना दुसऱ्याच्या प्राणाची किंमत नसते, मूल्य नसते. जीवाशिवायची किंमत नसणारे हे लोक तर फक्त पैशाकडे पाहतात, आर्थिक बाजू पाहतात आणि त्याप्रमाणे कार्य करतात. भारत संस्कृतीशील देश म्हटला जातो आणि त्याच्यातील हे कार्यरत राहणारे लोक, सुशिक्षित म्हणणारे, सरकारने बुद्धीचं सर्टिफिकेट दिलेले हे समाज हा अत्यंत गुणावस्थ स्थितीत आलेला आहे. माझ्या पत्नीचं निधन याचमुळे झालं. माझ्यावर काय परिणाम होत आहे मी भोगतो आहोत. तर अशा करता समाज जागृती व्हायला पाहिजे आणि समाज जागृती करता ज्योतिषशास्त्राचीच मदत आपल्याला हवी आहे. भारत नंबर 1, भारत संस्कृतीशील, भारत विश्वगुरू हे स्वप्नसुद्धा पाहणं दुरापास्त झालेलं आहे. असो, विवाहाच्या बाबतीत जे मला इथे इंदोरला ग्रंथ प्रदर्शन भरलेलं आहे ते बघण्यासाठी, काही ग्रंथ खरेदी करण्यासाठी तेथील लोकांनी मला ओळखलं आणि त्यांनी सांगितलं विवाहाबाबतीत थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा की समस्या काय असतात. पहिल्या प्रथम शिक्षण हा मोठा अडसर निर्माण झालेला आहे विवाहाला. पहिले 4थी, 5वी, 7वी शिकले की पुष्कळ होत होतं. कारण 7वी म्हणजे वप्पा फायनल, तोही स्टेशन मास्तर होत होता, शाळेचा हेडमास्तर होत होता आणि वैद्य देखील होत होता. आता शिक्षणाचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे. शिक्षणाचा पिरियड, कालावधी वाढवलेला आहे मुद्दामूनच, मला असं वाटते माझ्या मते. आणि हे आर्थिकच बाबीवर चालणारं हे विद्यालय कठीण झालेलं आहे. पहिलीच्या वर्गाच्या अगोदरपासून हजारो रुपये, काही ठिकाणी लाखो रुपये मोजावे लागत आहे. महाराष्ट्रात मराठीचा दर्जा दिला गेला म्हणून उदो करणारी ही मंडळी महाराष्ट्रातील मराठी शाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहे. कसं लोकांना फसवलं जाते हे एक उदाहरण आहे. आणि याच्यामुळे जो ग्रॅज्युएट झालेला असला तर मग 25-30 वयापावतर जातो. त्याच्यानंतर नोकरी मिळवण्यामध्ये वेळ जातो. नोकरी मिळेनाशी आहे, कंपनीत कुठेतरी लागतो आणि मगच काही नोकरी छुटपुंडी लागली गेली शहरामध्ये तर मग विवाहाचा प्रश्न येतो. म्हणून विवाहाचं वय वाढतं होण्याला कारणीभूत शालेय शिक्षण देखील आहे. त्यानंतर आपण बघितलं मुलींची संख्या कमी आहे, हे तितकंच खरं आहे. परंतु प्रेमविवाहामध्ये जर आपण पाहिलं आणि ठरवून केलेल्या विवाहामधलं अंतर आपण मोजलं तर ठरवून केलेल्या विवाहामध्ये पॅकेज काय आहे
स्वतःचं फ्लॅट आहे का, वाहन आहे का, फोर व्हीलर आहे का, आई वडील आम्हाला नको, सासू सासरे चालणार नाही, या कारणानेही विवाह विलंबाला हे कारण देखील आहे. आणि हे मुलींची इच्छा, मुलींचे आईवडील मुलींच्या इच्छेमध्ये प्रेरणा करतात म्हणूनच असते. हीच मुलगी विवाह झाल्यावर आपल्या भावाला सांगते आईवडिलाकडे लक्ष द्या, आणि स्वतः सासऱ्याकडे लक्ष दिले जात नाही. आणि आश्चर्य असं की मुलाकडील आईवडिलांची हेडसारणी होत असताना तो मुलगा देखील याबाबत काहीही बोलत नाही, काहीही विचार करत नाही. त्यामुळे एकप्रमाणे हा शंडपणा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जसे तुझे आईवडील आहे तसे माझे आईवडील आहेत. तुझ्या आईवडिलापेक्षा माझे आईवडील श्रेष्ठ आहे, कारण त्यांनी मला तर जन्म दिला आहे, पण तुला सौभाग्यशाली त्यांनी बनवलेलं आहे, मी नाही. त्यांनी मला जन्म दिला नसता तर तू सौभाग्यशाली झाली नसती. वाडवडिलांच्या, माझ्या आईवडिलांच्या घरात तू राहते. त्यांच्या इस्टेटीवर मी मोठा झालो, त्यांनी मला शिकवलं म्हणून मी तुला लाभलो. म्हणून या अर्थाने तरी आपल्याला वराकडील वडील हे श्रेष्ठ, मातृश्रेष्ठ ठरतात हे निश्चितच आहे. त्याला वाद नाही किंवा पर्याय पण नाही. कारण मुलीचे आईवडील लग्न देऊन करतात बाकीचं, आणि वर्तमान स्थितीत थोडे लोक मोठे शाही लग्न करतात, बाकीचं तर रजिस्टर लग्नावरच आलेलं आहे. आणि मुलाकडील लोक काही अपेक्षा काही फारशी करत नाही. मी माझ्या दोघी मुलांचे लग्न जे केले, तर ह्या लग्नाचे केले असताना मी काहीही केलं नाही. मुलीच्या आईवडिलांना मी काहीही वरदक्षिणा म्हणा काहीही मागितलं नाही. मुलीचे कपडे देखील आम्ही करू या तऱ्हेने मी केले. एक मुंबईची मुलगी लहान मुलाला आणि अमरावतीची मुलगी मोठ्या मुलाला असं केलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की विवाहाला कारणीभूत हे सुद्धा एक बाजू आहे की अशी स्थळ कशी मिळतील. आईवडिलांनी सोडून द्यावं का मुलाला? मग तुम्हाला काय लाभ आहे? तुम्हाला मार्गदर्शन कोण करणार? संसाराचं व्रतवैकल्य कोण सांगणार? काही तुमच्यावर संकट आलं तर कोण धावून येणार? हा विचारसुद्धा त्यांचा येत नाही. आणि पुष्कळशी जी आपत्ती येते ती आपल्या घराण्याचे कुळदेवी कुळदेवतेचं पूजन नीट होत नाही. इतर देवी देवतांचं, महाराजांचं पूजन होत असते, म्हणून आपले कुळदेवी कुळदेवता अपमानित होतात. आणि म्हणून मग या ठिकाणी संसारात नानाविधी समस्या उभे राहतात. किंवा असं केल्यानंतर मग पुढे कालांतरानं यांना जर संतती झाली, मग मुलगा असो मुलगी असो, त्यांना निश्चितपणे विवाहात अडचणी येतातच. कारण ह्या ज्या मुलीने जे काही प्रताप केलेले असतात त्या प्रतापाची परतफेड तर त्यांना होतेच, परंतु त्यांच्या वंशाला देखील परतफेड करावी लागते. कारण आईवडिलांचं कर्ज हे मुलांना फेडावं निश्चितच लागत असते. अशा तऱ्हेच्या या योगामध्ये विवाहस्थानामध्ये ही पण अडचण येते. दुसरी एक मोठी अडचण अशी येते की ज्या वेळेला नोकरी करतात, शहरामध्ये राहतात, सामान्य गावामध्ये राहतात, तालुक्याच्या गावाला राहतात, त्यावेळेला यांच्या ठिकाणी मित्रपरिवार मोठा असतो. वर्तमान स्थितीत हा मित्रपरिवार पहा, हा जातीबाहेर असतो. त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे मित्र मैत्रिणी असतात. त्या सुनबाईला 18 पगड मित्रमैत्रिणी असतात, मुलाला देखील 18 पगड जाती व्यवस्थेचे मित्र असतात. आणि हे मित्रपरिवार असत असताना मग जातीचा संबंध यांचा तुटतो आणि जातीच्या समारंभात, जातीच्या हळदी कुंकवात कार्यक्रमात, जातीच्या सत्यनारायणच्या पूजेत, जातीच्या लग्नविवाह समारंभात
असे काही जाती बांधवाचे समारंभ नातेसंबंधाचे होतात किंवा जाती संबंधात होतात, तिथे हे गैरहजर असतात, जात नाही. मग हाच मुख्य अडथळा. मग जाती समूहाला आपली ओळख की आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या समाजाचे आहोत, कुठले आई वडील आहे, कुठले घराणे, याची ओळख कशी होईल? याची ओळख न झाल्याचं कारण असल्याकारणाने मग विवाह विलंब योगसुद्धा यामुळे होत असतो. याच तऱ्हेने अजून एक आहे की आपण जर जाती संबंधाचा संबंध तोडला किंवा आपण गेले नाही किंवा संबंध ठेवले नाही किंवा आपल्या घरी काही सणवार व्रतवरलं केलं तर जाती समूहाला न विचारता आपण इतर समूहाला विचारतात, इतर जातीवाद्यांना तुम्ही बोलवतात आणि मग तुम्ही जेवणावळी घडतात, पार्ट्या घडतात, समारंभ घडतात, अजून इतर कार्यक्रम घडतात आणि जातीवाद्यांना किंवा भाऊबंदी केला तुम्ही बोलवत नाही. यामुळे मग अशा वेळेला हीच नातेसंबंधाच्या व्यक्ती रुष्ट होत असतात आणि तुमच्याकडे जर एखादं स्थळ येत असलं तर मात्र हे स्थळ रोखण्याला कारणीभूतही होतात. कारण ते सरळ सांगतात ते जाती बांधवात आहे की नाही आम्हाला माहीत नाही, ते व्यवहार कसे आहे त्यांचं आम्हाला माहीत नाही, त्यांच्यामध्ये घरामध्ये काय आचरण आहे काही नाही, हे व्यसनाधीन आहे का इतर खाद्य पुरस्कर्ते आहे, आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नाही, तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या भरोश्यावर द्या असं सांगून ते मोकळे होतात. म्हणजे स्पष्टपणे सांगायचं तर त्यांचा नकार असतो आणि मग तुमच्या घरापावतर येणारी जी स्थळं आहे ती घरापावतर न येता ती परस्पर परतून जातात, परतवली लावली जातात असं म्हटलं तरी चालेल. मग हा देखील एक अडथळा विवाहाच्या बाबतीत होणारा असतो. आता हा असा होणारा असतो तर ही झाली आपली व्यावहारिक बाजू. आता दुसरी, आता ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने आपण जर या ठिकाणी बघितलं तर ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने अडथळ्याचे योग पण आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला करून येतात. पण यासाठी मात्र आपल्याला ग्रंथराज कुंडली करून घेणं आवश्यक असते. पुष्कळशे लोकांमध्ये जे काही कॅम्प्युटरची कुंडली खोटी असते, जन्मांक लिहिलेली जी जन्मपत्रिका म्हणून आपण दाखवली असते किंवा बनवली असेल तर ती पण जन्मपत्रिका नसते. प्रत्येक विषयाची पत्रिका त्यामध्ये असायला हवी. प्रत्येक जीवन आयुष्यामध्ये काही घटना ह्या तो भिकारी असला, श्रीमंत असला, मंत्री असला, राष्ट्रपती असला, महामंत्री असला, व्यापारी असला तर त्याच्या जीवनात काही गोष्टी ह्या घडतात त्या अशा म्हणजे त्याला एका व्यक्तीला जन्म घ्यावा लागतो, त्याच्यानंतर त्याचा स्वभाव असतो, त्याच्यानंतर त्याचं आरोग्य असते, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण असते, शिक्षणानंतर व्यवसाय किंवा नोकरी असते आणि नोकरीनंतर विवाहयोग असतात, विवाहाच्या नंतर संततीच्या बाबतीत, लाभाच्या बाबतीत, भाग्याच्या बाबतीत हे आपल्याला बघायला हवं आणि मग शेवटी म्हातारपण असते, वृद्धापकाळ असतो. या ज्या वेगवेगळ्या कुंडल्या आपल्या या जन्मकुंडलीच्या पुस्तकात असायला हव्यात तर तीच खरी जन्मकुंडली असते, अन्यथा नाही. म्हणून याच्यातून आपल्याला जर विवाहाच्या बाबतीत आपण उदाहरणार्थ धरलं तर विवाहाच्या बाबतीत मार्गदर्शन कसं होईल तर स्थळ कसं असेल, स्थळाचं वर्णन काय आहे, स्थळाचा रंग कसा आहे, श्याम रंग आहे, गव्हाळी रंग आहे, गौर रंग आहे, काळा रंग आहे, श्याम रंग आहे, दिशा कुठली असेल. दिशा आता काहींच्या बाबतीत संभ्रम असतो की जन्माच्या गावाची दिशा आम्ही काम करतो ती दिशा, हा प्रश्न खरा असतात तर प्रश्नच होऊ शकत नाही, हा हास्यास्पद आहे. कारण दिशा तुम्ही कुठेही राहिले तरी बदलत नाही. आपण सरळ दिशा ही नकाशाप्रमाणे धरावी. म्हणजे दिल्लीकडची उत्तराकडची आपण जर पाहिली तर तो उत्तर आहे आणि अहमदाबादकडची आपण पाहिली नकाशाप्रमाणे तर तिथे पश्चिम आहे. कलकत्ता, मलकापूर, नागपूर पाहिले तर ते पूर्व दिशा ठरते आणि रामेश्वर, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ हे पाहिलं तर दक्षिण दिशा ठरते. म्हणून या देशाच्या कल्पनेनं आपण ती कल्पना त्या ठिकाणी धरायला पाहिजे तर आपल्याला कोणत्या दिशेचं स्थळ मिळेल याचा अव्वाहो मार्गदर्शन जन्मकुंडलीचं अवश्य मिळतं. त्यानंतर वर आणि वधू, इच्छित वर वधू यांच्या दोघांच्या वयामध्ये किती अंतर असेल सारांशपणे ते पण याच्यात आपल्याला मार्गदर्शन मिळते की दोघांमध्ये वयात किती अंतर असेल. त्याचप्रमाणे येणाऱ्या स्थळाचा स्वभाव कसा असेल,
कशी असेल, त्याची मनोवृत्ती कशी असेल, दोघांच्या स्वभावात किती अंतर असेल, दोघांचे स्वभाव सारखे असतील का, परस्पर विरोधात्मक असतील का, हे दोघांच्या इच्छित वरवधूंच्या स्वभावाचं वर्णन तर येतेच, परंतु याच्या व्यतिरिक्त जाणकार ज्योतिषी असले तर सासू सुनाचे संबंध कसे असतील, सासऱ्याचे संबंध कसे असतील सुनेशी, हे पण आपल्याला या जन्मकुंडलीच्या माध्यमातून कळत असते. मग संसार कसा होईल? वादाचा संसार होईल, कोर्ट कचेरीचा संसार होईल, घटस्फोट होईल, अपमृत्यू येईल, एखाद्याला आरोग्याच्या बाबतीत चिंतादायक परिस्थिती आहे, अनारोग्य आहे, अशा बाबतीत आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन हे जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला ज्योतिषशास्त्राच्याकडून मार्गदर्शन होत असते. काय आता आरोग्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. कोरोनाच्या बाबतीत आपण पाहिलं, आता एड्ससारखे विकार, कुष्ठविकार, पांढरकोडासारखे विकार, अंधत्वाचे विकार, नपुसक विकार, संधिवाताचे विकार, पोटाचे विकार, आता तर काही स्त्रियांनासुद्धा माझ्याकडे अनेक प्रश्न देखील आले आहे की त्या स्त्रियांना महावारीच येत नाही, म्हणजे गर्भाशयच नाही असं म्हटलं चालेल. मग अशा पण स्त्री आहे, दिसायला स्त्री दिसतात, आवाज गिवाज चालणं बोलणं स्त्री आहे, परंतु त्या संततीला सक्षम नाही, असे पण आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे. म्हणून आरोग्याचा प्रश्न हा मात्र आज गंभीर अवस्थेत आहे. असत असताना काही धोके जीवनात येतात. धोके जीवनात कशा येतात की एखाद्याला पाण्यापासून धोका असतो, अग्नीपासून धोका असतो, वाहनापासून धोका असतो, किंवा निसर्गापासून धोका असतो, किंवा विषारी प्राण्यापासून धोका असतो, किंवा आग्नेपासून धोका असतो, किंवा धावपळीमध्येचा धोका असतो, किंवा इतरांची नजर टोक बाधा लागण्यामुळे धोका असतो, विषाक्त योग असतो. असे नानाविधीचे योग आपल्याला प्राणसंकट आणणारे जे काही योग आहे त्याची सुद्धा आपल्याला ग्रंथराज कुंडलीच्या माध्यमातून करून घेता येते, किंवा आपल्याला करता येते, किंवा आपल्याला मार्गदर्शन त्याप्रमाणे होत असते. हे लक्षात ठेवायला आपण हवं. आता एवढी माहिती आपल्याला जर मिळत आहे तर याच्यानंतर आपल्याला संतती पूरक पत्रिका मुलाची आहे का, मुलीची आहे का, दोघांची आहे का, दोघांची नाही आहे का, हे पण आपल्याला बघायला हवं. हे बघत असताना आपल्याला अजून या ठिकाणी स्वभाव झाला, हे झालं, अंतर झालं, सगळं झालं, संसार कसा होईल याची भूमिका पण आहे, म्हातारपण कसं जाईल हे पण आहे. परंतु याच्यामध्ये ज्या वेळेला विवाह ठरतो तर गुणमिलन अजिबात करू नका. माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. गुणमिलन अजिबात करू नका. कुंडली मिलन करा. आपल्याला वराची कुंडली हवी, वधूची कुंडली हवी, दोघांच्या कुंडलीचं मिलन होते की नाही हे बघायला हवे. अंशिक ग्रहयोग कसे आहे, आलेख कसे आहे, दृष्टियोग कसे आहे, गर्भयोग कसे आहे, मुलाच्या कुंडलीत मुलीचं स्थान कसं आहे, मुलीच्या कुंडलीत मुलाचं स्थान कसं आहे, अवैयक्तिक भाग्य काय आहे. कुंडलीत जे 12 भाव आहे त्याच्यात 12 भावामध्ये 12 राशी असतात. 12 राशीमध्ये 12 ग्रहयोग असतात. त्यांचे विविध ग्रहयोग असतात. काही स्थानामध्ये ग्रहच नसतात, काही स्थानामध्ये चांडाळ योग असतो, काही स्थानात योग असतो, काही स्थानात स्फोटक योग असतो, काही स्थानात अशुभ योग असतो, काही वेळेला पापकर्तरी योग असतो, अशुभ कर्तरी योग असतो. नानाविधी संकट ह्या आपल्याला जर बघायला हवी तर जाणकार ज्योतिषाकडनं केलेली ज्या कुंडलीतूनच आपल्याला मार्गदर्शन करता येते, अन्यथा नाही. असत असताना आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. विवाहाच्या दृष्टिकोनातून ज्या काही अडथळा येतात त्या अडथळ्यात आपण या ठिकाणी पुष्कळांशी बघितलं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक असतं की मंगळाची पत्रिका. आता मंगळाची पत्रिका म्हटलं की नको रे अशी भूमिका सर्वसामान्यांची असते. परंतु मंगळ हा अशुभ ग्रह, पापग्रह असला तरी तो सर्वतोदृष्ट्या नकोसा आहे असं काही नाही. आणि आपण नाही म्हटलं तरी तो देवादेकांच्याही कुंडलीत मंगळ लिहावं लागेल, शनी लिहावं लागेल, माझ्याही कुंडलीत शनी मंगळ लिहावंच लागतं. मंगळ हा जसा दोषात्मक आहे, कर्क राशी तो नीचेचा होतो. तो जर आपण मिथुन राशी आणि कन्या राशीमध्ये घेतले तो शत्रुगत होतो.
आणि तो शनीच्या राशीत घेतला, पण शनीच्या सोबत घेतला तो अधिक वंद्या योग तयार होतो. अशा योगाची ही पत्रिका आपल्याला मंगळाची पाहायला मिळते. आता मंगळाची पत्रिका पाहत असताना या ठिकाणी तर मंगळ काही वेळेला शुभ देखील असतो. तो कर्तव्य देतो, स्वाभिमान देतो, सत्यता देतो आणि शूरवीरपणा देतो, धाडशीपणा देतो आणि मोठं साम्राज्य पण मिळवून देणारा तो हा ग्रह असतो, हे पण लक्षात घ्या. असं असताना मंगळाचं आहे म्हणून भाव करून घेऊ नका. जाणकार ज्योतिषाखंड हा बघून घ्या की खरोखरच मंगळ हा अशुभ आहे का शुभ आहे, हे पण बघायला हवे. काही थोडासा फरक असला, काही असला तर त्याप्रमाणे आपल्याला या मंगळाची शांती जी आहे ती शास्त्रीय पद्धतीने करून घ्यायला हवी असते. आता मंगळ आपण आज बघितलं तर 2.25-2.5 महिने मंगळाचं वास्तव्य असते. म्हणून आपल्याला 2.25-2.5 महिने आणखीन किती काही अंश असेल ते मिळून तितके महिने तितके दिवस मंगळाची शांती पूजा करण्यात जात असतात. अर्धा तास 15 मिनिटात हा मंगळ शांतीचा प्रयोग होत नाही, हे पण लक्षात घ्यायला हवं. असं असताना या ठिकाणी मात्र जाणकार ज्योतिषीच असायला हवे. काही वेळेला काय असते की तुम्हाला पण स्थळ पसंत असते, मुलीच्या कडच्यांनाही पसंत असते, मुलाकडच्यांनाही पसंत असते आणि मध्यंतर मात्र काय होते की गुणमिलनामध्ये एक नाडी येते, काही येते, मृत्यू षडाष्टक येतो. मृत्यू षडाष्टक म्हटलं की सर्वजण बाजूला हटतात. एक नाडी म्हटलं की संतती होत नाही असं सांगितलं जातं. तर हे भ्रमित अवस्थेत या गोष्टी आहेत. माझी पत्नी आणि मी आमचे जर पाहायला गेले तर गुण जमत नव्हते. एक नाडी होती, एक चरण आहे, एक राशी आहे, तरी पण आमची कुंडली 125% जुळत होती. आणि मला 2 मुलं आहेत. 2 मुलाला एकाला 2 मुलं आहेत, दुसऱ्याला 1 मुलगी 1 मुलगा आहे. मोठ्या मुलाच्या मुलीचं लग्न पण झालं, तिला मुलगी आहे 2.5 वर्षाची. आता नुकतीच 8-10 दिवस झाले तिला मुलगा पण झाला. म्हणजे मी आजोबाहून पंजोबा झालेलो आहे. असं काय म्हणजे सुखाचा संसार आहे माझा. गुणमिलनात नकार, पण कुंडलीला मिलनात होकार मिळतो. याच्यासाठी जो मंगळ माझ्या विवाहस्थानी होता तो अग्निजन्य मंगळ होता. म्हणजे पत्नीला जाळून मारणे असं कोणीही त्याचं भाष्य केलंच नाही. परंतु या ठिकाणी हाच मंगळ मला येणे माझ्या पत्नीला शौर्य दिलं, शूरवीरपणा दिला आणि ती माझ्या गुरुठाई आली आणि तिच्यामुळे मी ज्योतिषी झालो, हे तितकंच आहे. आणि याच ठिकाणी दुसरा अजूनही सांगायची गोष्ट राहिली ती म्हणजे 7.5. गाईचा जन्म 7.5 झालेला असला तर समझोता करूनच विवाह करावा लागतो, अन्यथा नाही. मनासारखी पत्नी मिळत नाही, मनासारखा पती देखील मिळत नाही, हे लक्षात घ्या. याच्यासाठी आपल्याला जेवढं चांगली बाजू आहे ती बाजू पत्करून वय वाढतं वयाचा विचार करून आपण विवाह करून घ्यावा असं मला सांगावं वाटते. यासाठी कुंडली मिलन करून घ्यावं. थोडीसं काही शांती वगैरे किंवा उपासना आराधना असेल तर ती करून घ्यावी. तर शनी जर असला तर 7.5चा शनी किंवा वर्तमान आता आपण बघायला गेले तर मीन राशीचा शनी आहे. म्हणजे मीन राशीला 7.5 आहे, मेष राशीला 7.5 आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघायला गेले तर मेष राशीला पण 7.5 आहे, कुंभ राशीला 7.5 आहे, धनु राशीला पण 7.5 आहे, सिंह राशीला पण 7.5 आहे. या 7.5चे जवळजवळ 11,000 प्रकार असतात. ती कोणती 7.5 हे बघायला हवी असते. अशा योगात असता हा पण अडथळा आपल्याला विवाहाच्या समस्येमध्ये येत असतो. परंतु हे सगळं वशवर आपण या ठिकाणी घेतलं आहे, एवढी आपण माहिती घेतो. तर हे बघण्यासाठी त्याला जाणकार ज्योतिषाची गरज मात्र आवश्यक असावी लागते. त्याशिवाय मात्र हे आपल्याला बघता येत नाही. असो, आजच्या कार्याचा विषय इथेच संपवूया. पुढचा विषय आपण बघणार आहोत. शिवरात्रीचा विषय मी घेणार आहोत. त्यावेळेला शिवरात्रचं पूजन केव्हा करायचं, त्या पूजनाचे मुहूर्त देखील सांगणार आहोत. सर्व समस्यासाठी मी एक मंत्र देखील आपल्याला सांगणार आहे. तो आपल्याला घरच्या घरीच करायचा आहे. पूजन केव्हा करायचं, काय करायचं हे पण सांगणार आहे. महादेवाची उत्पत्ती कधी झाली, 12 ज्योतिर्लिंग कधी झाले, शिवाचं लग्न कधी झालं, शिवोपासना कधी करायची, केव्हा करायची, कोणत्या वेळेला करायची, याविषयी आपण सखोल मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ आपण मात्र अवश्य बघावं. शिवरात्रीची महान
प्रमोदा असं मी बहुतेक नाव देईल. बघू ज्या वेळेला सुचेल त्यावेळेला बघूया. असो आजच्या विषयी इथे संपूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला